जिंतूर तालुक्याला आतापासून कोणतेही पद मिळालं नाही. सर्व कॅबिनेट मध्ये महिला व बालविकास मंत्री त्यांना द्यायला पाहिजे असं कोणतं खातं गृहमंत्री व्हायला पाहिजे. मुख्यमंत्री जो आमच्या इच्छा नाही. दिदीला आणि पुरवठा मंत्री केलं तरी आम्ही आनंदीत आहोत. महिला बालविकास केलं तरी आनंदीत आहोत. आणि सामाजिक न्यायाची भूमिका त्यांनी मागच्या 5-6 वर्षामध्ये मांडलेली आहे. त्यांना जर सामाजिक न्याय खातं मिळालं तर तिथं खूप बेटर राहील. मुख्यमंत्रीच्या रेसमध्ये सध्या आहे दिदी आमच्या. आता काय होतंय काय बघू. नाही तर महसूल खात्याचा पक्काच आहे बघा दिदी. महिलांमधून महाराष्ट्राची पहिली मुख्यमंत्री होण्याचा मान तरी भेटेल आमच्या दिदीला. मुख्यमंत्री पद दिलं तरी चांगलंच आहे. आम्हाला द्यायलाच पाहिजे की दिदीनं आता खूप संघर्ष केलाय. दिदीला आता लाल दिव्याच्या गाडीसाठी आम्ही सर्वजण पाहण्यासाठी उत्सुक आहोत, तत्पर आहोत. भाजपची जिल्हा परिषद येणार, बोरी ग्रामपंचायत भाजपची येणार, जिंतूर नगरपालिका भाजपची येणार. जय हिंद, जय महाराष्ट्र. विधानसभेचं इलेक्शन झालेलं आहे. भाजपला चांगला बहुमता जवळजवळ आकडा भेटला. तुम्ही बघत असाल की मुख्यमंत्री पदासाठी कोणाची चर्चा आहे, कोणाला मंत्रिपद मिळाले, सर्व चर्चा आहे. मेघना बोर्डीकर ज्या जिंतूर सेलू मतदारसंघाचे आमदार आहेत त्यांच्या गावात आलो आणि त्यांच्या गावात आपण इथल्या गावकऱ्यांना विचारणार आहोत की त्यांच्या ताईंना मंत्रिपद भेटेल नाही भेटेल, अथवा भेटलं तर कोणतं मंत्रिपद भेटावं. या कारण महिला आमदार आहेत आणि दुसऱ्यांदा निवडून आल्यामुळे मुख्य शिक्षित असल्यामुळे त्याला मंत्रिपद भेटू शकते. ताईला अमित शहा साहेबांना सांगितलं होतं की तुम्हाला दुसऱ्यांदा बारा आल्यावर देऊ मंत्रिपद. काय वाटतं कोणतं खातं भेटेल ताईला? ताईला माझ्या विचारानं बालविकास. काय वाटतं बाबा तुम्हाला, भेटेल का नाही ताईला मंत्रिपद? पद तर भेटायच पाहिजे, पण सरकारनं बी द्यायला थोडं लक्ष द्यायला पाहिजे. जिंतूर तालुक्याला आतापासून कोणतेही पद मिळालं नाही. म्हणजे किती वर्षापासून म्हणजे वंचित राहिलेला खडकाळ भाग आहे. मला बोर्डीकर साहेब 20-30 वर्ष काय आमदार होते, त्यांनाही मंत्रिपद नाही भेटलं नाही. किती आज 40 वर्षापासून आमदार आहे एकाच घराण्यामध्ये, तरी मंत्रिपद भेटत नाही. आणि तालुका जिंतूर तुम्ही पाहिलंय, खडकाळ जमीन आहे, सुविधा नाही, कोणते काय भेटेल का नाही मंत्रिपद? काय वाटतं तुम्हाला? भेटायच पाहिजे, चांगले भेटायला पाहिजे. काय वाटतं कोणतं खातं ताई चांगल्या पद्धतीने समाजात वाटतं तुम्हाला? चांगलं म्हणजे असं फालतू देऊ नये, चांगलं द्यायला पाहिजे. काय म्हणले बाबा? मुख्यमंत्री जो आमच्या इच्छा नाही. काकाची इच्छा आहे हो ना का? नाही कामगिरी काम केलेत ना भाऊ. संडास दिले, सगळे काम केले. आमच्या मनात मुख्यमंत्री मंत्रिपद भेटायलाच पाहिजे. ही इच्छा आहे आता आमची गावकऱ्याची सर्व भेटायला पाहिजे पद. कारण की खूप त्यानं हे केलेली आहेत, समजा प्रयत्न केलेले आहेत. महिला बालिका म्हणजे महिला असल्यामुळं लक्ष देऊन त्याच्या हातात पाण्याची दुरी असते. सर्वांच्या सहकार्यानं आणि अनेक जिंतूर सेलू तालुक्यातल्या विकास कामामुळे निश्चितच यावेळी दिदीला मंत्रिपद भेटायला पाहिजे. ही माझीच नव्हे तर तमाम जिंतूर सेलू विधानसभेतल्या तमाम सर्वसामान्य जनतेची अशी अपेक्षा आहे की ताईंना कॅबिनेट मंत्रिपदी विराजमान व्हावं. त्या अर्थातच महिला असल्यामुळं महिला व बाल विकास मंत्री हे खातं त्यांना द्यायला पाहिजे. कारण की अतिशय हुशार मध्ये असताना निवडून येणं म्हणजे त्याच्यामुळे मुख्यमंत्री व्हायलाच पाहिजे, करायला पाहिजे सरकारनं. निश्चितच मुख्यमंत्री पदासाठी जर त्यांची वर्णी लागत असेल तर ते आमच्यासाठी अतिशय आनंदाची बाब असेल. आणि मंत्रिपदाच्या रेसमध्ये अनेक दिग्गज आणि महत्वपूर्ण आणि अनुभवी व्यक्ती असल्यामुळं कॅबिनेट मंत्रीपदी आमच्या सर्वांचीच इच्छा आहे. सर्व कॅबिनेटमध्ये महिला व बालविकास मंत्री त्यांना द्यायला पाहिजे असे आमचे. काय वाटतं बाबा? कोणतं खातं? कॅबिनेट नाही तर गृहमंत्री व्हायला पाहिजे. ओके दादा, काय वाटतं आपलं? दीदीची पात्रता पाहून द्यायला पाहिजे. त्यांचं काम सामाजिक काम बऱ्यापैकी चांगल्यापैकी आहे. पाण्याविषयी त्यांनी बऱ्यापैकी काम केलेलं आहे. आपण जर पाहिलं तुम्ही पाणी फाउंडेशनचं खूप चांगलं काम केलेलं आहे. आणि त्यांची शैक्षणिक पात्रता सुद्धा माझ्या मतानं खूप चांगली आहे. त्याच्यामुळे त्यांना जे सुटेबल होईल. दिदीला मंत्रिपद भेटणे आमच्या गावासाठी ते घोषणावत असणारच, पण आमच्या जिल्ह्यासाठी पण असणार. कारण परभणी जिल्ह्यामध्ये फार पूर्वापार मागच्या 25-30 वर्षामध्ये परभणी जिल्ह्याला प्रतिनिधित्व करायची संधीच मिळालेली नाही. तर आज दिदीच्या रूपाने आम्हाला प्रतिनिधित्व करायची संधीही मिळेल आणि एक महिला चेहराही आपल्या मंत्रिमंडळात पाहायला मिळेल. सुशिक्षित आणि सुसंस्कृत असा चेहरा मिळेल. दिदीला आणि पुरवठा मंत्री केलं तरी आम्ही आनंदीत आहोत. महिला बालविकास केलं तरी आनंदीत आहोत. आणि सामाजिक न्यायाची भूमिका त्यांनी मागच्या 5-6 वर्षामध्ये मांडलेली आहे. तर त्यांना जर सामाजिक न्याय खातं तरी मिळालं तर तिथं खूप बेटर राहील अशी आमची मनोमन गावकऱ्यांची इच्छा आहे की दिदीनं आता खूप संघर्ष केलाय. दिदीला आता लाल दिव्याच्या गाडीसाठी आम्ही सर्वजण पाहण्यासाठी उत्सुक आहोत, तत्पर आहोत. मंत्रिपद भेटायलाच पाहिजे दिदीला. कोणतं भेटायला पाहिजे? महिला बालविकास तुझी काय इच्छा आहे? माझी तीच आहे.
भेटायला पाहिजे. लाल दिव्यात दिली आमच्या भेट म्हणजे सर्वांनाच पाहिजे गाडी. ताईला भेटेल का मंत्रिपद? भेटत कोणतं भेटावं तुमच्या हिशोबाने? भेटाव चांगलं भेटाव कोणता एखादा सांगा. आम्ही इथून काढून दिलं आता ते त्यांच्या हातात वरच्या लेवलच्या नाही आमच्या काय हातात आहे आता. हे बाबा काय विचारायला काय म्हणले? कोणाकोणाची? नाही बोलताय तो हा. आणि फडणवीस. मराठा पाहिजे. हा? हा? आता मागूनच वालाय काय म्हणले? मागूनच वालाय म्हणाली तर महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण जशी त्याचं ते आघाडीनं आलेलं आहे ना ते मागून. तसं मेघनादीचे कार्य चांगलं आहे, त्यामुळे त्यांना होईल तितकं महिला व बालकल्याण विभागच द्यायला पाहिजे अशी सर्वांच्या वतीने विनंती आहे. लोकसभेला ज्यावेळेस निकाल लागला त्यावेळेस ईव्हीएमचं विरोधकांनी उचललं नाही, तर विधानसभेला कशामुळे उचललं? निवडणूक आयोगानं डायरेक्ट इतर देशातल्या जे हॅकर आहेत त्यांना या ठिकाणी संधी दिली होती की तुम्ही येऊन हा ईव्हीएम हॅक करून दाखवा. तर ते जे आलेले सर्व हॅकर आहेत ते सबसेल फेल ठरले. त्यामुळं आता हा फक्त रडीचा डाव आहे आणि त्यामुळं कुठंतरी आता हे कोणावर नारळ फोडायचं हा पराभवाचा, तर ते आता कुठंतरी ईव्हीएम वर चालू आहे. काय म्हणले? काय करायचं असतं तर मग 2-4 हजाराच्या सीट आलेल्या आहेत. आम्ही जर घोळ केला असता तर आम्ही 50,000 60,000 लाखानं निवडून आलो असतो. असं काही नसतं. EVM मध्ये घोळ करणं एवढं सोपं नाही. टीका करणार कोण? हे बैल चोर. काय काय काय? टीका करणार कोण? हे बैल चोर. बैलचोर म्हणजे? हे बैल चोर आता तुम्हाला माहितीच नाही माझे आमदार बैल चोरले ना शेतकऱ्याची. असं आहे का? हा ज्याने बैल नेले चोरून त्याला सपोर्ट केलाय बैल चोराने. आणि टीका करणार हे विजय माणिकराव भांबळे याच सांगायला भिव काय भिव आहे मला. टीका करणारे जे टीका सांगणारे जे आहेत हे बैल चोरच आहेत ना. हे कोणते खानदानी येत ये ना जे काय केले राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्वतः सांगितले की मी स्वतः एक इंजिनियर आहे, त्यामुळं ह्या ईव्हीएम मशीन हॅक वगैरे हे होणार नाहीत आणि भविष्यातही होणार नाही. सोयाबीनला भाव घेऊ आहे का नाही? सोयाबीनला कुठं भाव आहे? त्याचं निस्तरण झालंय की अजून हा. मग होईल ना कोणचं तरी. होईन का? दिदीमुळे निवडून दिलं बाकी काय विषय नाही. काय म्हणले? आम्ही दिदीमुळे निवडून दिलं. सोयाबीनचा का भाव तर? सोयाबीनचा आहे पण सोयाबीनला देतात ना भाव. हा? आता दिदी मंत्री झाल्या 100%, दिदी मंत्री झाल्या 100% सोयाबीनला कापसाला भाव. काय म्हणले? हे कोणत्या सरकारने केलं नाही, भाजपनं करून दाखवलं. काय? रस्ते केले, गोरगरिबाची कामं केले, प्रत्येक विषय. आता प्रत्येक विषय पहिल्यापासून काँग्रेस इतक्या याच्यावर होता. काय केलं? राष्ट्रवादीवाल्यांनी काय केलं? सभेला जे समजा खासदार निवडून गेले काँग्रेसचे, शरद पवारचे गटाचे किंवा ठाकरे गटाचे, त्यावेळेस जे खासदार निवडून दिले आणि आता समजा भाजपचे आमदार जास्त निवडून आले, आता याच्यामध्ये तुम्हाला फरक कळलं का की त्यावेळेस मशीन हाय करता आलं नाही का, काय घोटाळा करता आला नाही का? आताच कसं समजा याला घोटाळा मशीन मध्ये घोटाळे व्हायले असं वाटायले, कशामुळे वाटायले मला नेमकं वाटतं कारण का काय? सर हा जो 4,000 मतांचा जो विजय आहे की एक चांगल्या लीडने निवडून यायला पाहिजे होतं. म्हणजे नाही नाही, इथं काही नाही, इथं प्रतिस्पर्धी असल्यामुळं दोन्ही पार्ट्या ताकदवर आहेत. याच्यामध्ये काही कोणाला करता येणार नाही. कारण चोवीस समजा पॉवर सारखीच आहे. महिलांमधून महाराष्ट्राची पहिली मुख्यमंत्री होण्याचा मान तरी भेटेल आमच्या दिदीला. मुख्यमंत्री पद दिलं तरी चांगलंच आहे, आम्हाला द्यायलाच पाहिजे. भारतीय जनता पक्षाच्या जे वरिष्ठ कार्यनेते आहेत त्यांनी जो घेतलेला निर्णय मान्य आहे, त्यांच्या मताशी मी सहमत आहे. कारण की मी अगोदरच म्हणलो की हा ईव्हीएम मशीनचा जे घोटाळा म्हणतात तर ह्या फक्त रडीचा डाव आहे. बाजूला मंत्रिपद देणार नाही म्हणून माणूस आता मुख्यमंत्री होणार नाही म्हणला होता. मी घोटाळे बाजूला मंत्री करणार नाही म्हणून म्हणलेलं आहे. आता काय करतो कोणाला द्यायला पाहिजे. आपली प्रगती व्हायली का नाही? प्रगती पथावर आहे त्याच्यावर 2 मजली घर होते. एवढं दुकानदार आहे मधून? का गावाच्या लोकांना भाव जीएसटी सहित दिदीचा फुल सपोर्ट आहे. आणि तुला? मला तर खंबीर आहे. नाही, नाही, भाऊ आहे की. भाव धुते का? ताई आमदार झाल्या कसं वाटतं तुम्हाला? चांगले वाटते. मुख्यमंत्री काय म्हणल्या? बोला बोला बोला. आम्हाला वाटतं मुख्यमंत्री व्हावा. मुख्यमंत्री व्हा. तुम्हाला काय वाटतं? आमचं म्हणणं तेच आहे, गावाचा विकास व्हावा, नंतर व्हावा. आमच्या बायाला सहकार्य लागतंय. पैसे पुढे चालू राहावं का नाही राहावं? ते नाही हाताला आमचा विकास नादर करा, आमच्या लेकर बाहेर चांगलं व्हावं, मंत्रीपद यावं द्यायला. बोर्डीकर साहेब तुम्ही वयस्कर, तुम्ही बोर्डीकर साहेबांचा कार्यकाळ बघितला, ताईचा आहे, तुम्हाला कोणाच चांगला वाटला?
दीदीचा दीदीचा वाटला आम्हाला साहेबांना आज पुस्तक कमी पडू दिली नाही. चांगला वाटला, दीदीचा चांगला वाटला. मंत्रिपदाची वर्णी लागणार का ताईंची? मुख्यमंत्रीच्या रेसमध्ये सध्या आहे दीदी आमच्या. पण आता काय होतंय काय बघू, नाही तर महसूल खात्याचं पक्कच आहे बघा दीदी. नाही तर लोक म्हणजे ग्रामविकास खातं चांगलं ग्रामविकास दिले बी आम्हाला नाही घ्यायचं, आम्हाला महसूल खाता घ्यायचे. महसूल खाता का पाहिजे तुम्हाला? महसूल खाता पाहिजे आम्हाला. मुख्यमंत्री केले तर चांगलंच आहे, पण आता वरी काय तडजोड होती काय आम्हाला माहित नाही सध्या. चर्चा आहे पुण्यप्रसन्न वाजपेयीचा एक इंटरव्ह्यू पाहिजे. त्या इंटरव्ह्यू त्यांनी सांगितले की मराठवाड्याला प्रतिनिधित्व भेटणार आहे, त्यात एक उच्च शिक्षित आणि एक महिला म्हणून एक चांगली क्लीन छवी म्हणून त्यांना मंत्रिपद भेटू शकते म्हणे. मुख्यमंत्रीच्या रेसमध्ये सध्या तर आहे बघा. आता याच्या पुढे आता 2 दिवसामध्ये काय घडामोडी होतात ते काय मला सध्या माहीत नाही. पण मंत्रिपद फायनल आहे, कोणचं बी काय भेटेल, ऊर्जा असो, महसूल असो, ग्रामविकास असो. तिकीट म्हणजे आपलं तिकीट म्हणजे हे पद भेटणं म्हणजे फायनल. विधानसभाच्या अगोदर तुम्हाला म्हणलं होतं की आमची दिदी 100% जिंतूर तालुक्याचे आमदार होणार म्हणजे होणार. 100% तुम्हाला म्हणलं होतं का नाही मी? हो म्हणले. आमदार 100% आता नगरपंचायत काय जिल्हा परिषद इतके मोठे आम्ही आमदारची लढविली त्याला जिंकलो. आता आमदारकी चिल्लर आहे आमच्यासाठी. जिल्हा परिषद आमची ती येणार बहुमताला काही विषय नाही. बोरीची ग्रामपंचायत आमची आज तुम्हाला लिहून देतो मी 100च्या बॉन्डवर की आज आमची जिल्हा परिषद लागली म्हणून. बोरीची का? बोरी विरोधी पक्षाचं माहीत नाही मला कोण आहे, पण त्यांना आम्ही चीट करू शकतो एवढं आम्हाला नक्की आणू. भाजपची जिल्हा परिषद येणार, बोरी ग्रामपंचायत भाजपची येणार, जिंतूर नगरपालिका भाजपची येणार. तर या होत्या बोर्डी गावाच्या गावकऱ्यांच्या प्रतिक्रिया. गावकऱ्यांचं म्हणणं असं की आमच्या ताईला कोणी म्हणते ग्रामविकास खातं भेटावं, कोणी म्हणते गृह खातं भेटावं आणि काहींची इच्छा आहे की मुख्यमंत्री भेटावं. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट नक्की सांगा. चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहत आहोत.